स्वतः अभ्यास करणार नसेल आणि फक्त परीक्षा कसंही करून पास करा असं असेल, कुठे पोचता येईल आपल्याला? येईल का बरं? भारत माता की. तुम्ही खुर्च्या बघितल्या नाहीत का कधी? एवढं काय पाहता? त्या दादाला ओळखत नाहीत का तुम्ही? ओळखता का? नवीन आलाय? मग काय करणार? जी मुलं 5वी ते 10वी पर्यंतचा काळ प्रॉपर इन्व्हेस्ट करतात तीच मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व देतात. आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचंय का नाही? करायचंय का नाही? मग त्यासाठी अगोदर आवड ओळखली पाहिजे. मग आवड ओळखण्यासाठी काय करायचं? जे कुठले विषय आपल्या अभ्यासात आहेत त्या विषयांमध्ये स्वतः होऊन अभ्यास करायला सुरुवात करायची. दररोजच्या दररोज डाऊट्स काढायचे आणि ज्या त्या शिक्षकांना जाऊन ते डाऊट्स क्लॅरिफाय करायचे. हायली क्वालिफाईड शिक्षक कुठे आहेत? शाळा आणि कॉलेज आहेत का नाही? कुणीतरी असं आहे का ज्याचं डीएड बीएड झालेलं नाही, ज्याचं सेट नेट झालेलं नाही, ज्याची पीएचडी झालेलं नाही? असं असतात का? सगळे ते क्रायटेरिया पूर्ण करूनच आलेले असतात. आयुष्याचा अर्धा पाऊण वेळ कशात घालवलाय? ती डिग्री मिळवण्यात. मग अशी लोक, क्वालिफाईड लोक इथं असताना आपल्याला परत बाहेर गर्दी करायची वेळ आली पाहिजे का? तर त्याच्यामुळे सेल्फ स्टडी आणि त्याच्या जोडीला कंपल्सरी काय करायचं? कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेतले जे काही उपक्रम होतात अभ्यासात संबंधित आणि अभ्यास सोडून त्या सगळ्या उपक्रमांमध्ये सुरुवातीला सहभाग नोंदवायचा. मग काही उपक्रमांमध्ये आपल्याला कळतं की अरे आपल्याला जास्त छान जमतं बरं का, मग त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्या क्लासला रिप्रेझेंट करायचं, आपल्या शाळेला रिप्रेझेंट करायचं, आपल्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला आणि मग देशाला. ऑटोमॅटिक काय? जे 3 उद्देश आहे शिक्षणाचे, कुठले कुठले? नॉलेज गेन करणं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणं आणि स्किल डेव्हलपमेंट. ऑटोमॅटिक अचीव्ह होतं का नाही? ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 10-10 वर्ष स्ट्रगल करायची गरज पडली पाहिजे का? पण आपल्याला पाहायला काय मिळतं? पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये मराठी माणूस काय करतोय? 10-10 वर्ष एक परीक्षा पास करायला लावतो. का बरं त्याला 10 वर्ष लागतात? त्याचं कारण 5वी ते ग्रॅज्युएशनचा वेळ इन्व्हेस्ट केला का त्याने? नाही. मग आता ते परत नव्याने इन्व्हेस्ट करा, कारण ते इन्व्हेस्ट केल्याशिवाय पासच होणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये सुपर क्लास 1 होण्याची ॲबिलिटी असते, पण वेळी स्वतःला न घडवल्यामुळे ग्रॅज्युएशन नंतर घरच्यांचं बर्डन असतं. आपल्यालाही वाटतं की आता आपली लाईफ सेट केली पाहिजे, म्हणून मग आपण काय करतो? जे मिळेल ते घेऊ. पोटेन्शियल आहे IAS IPS बनण्याचं आणि कुठे उभं राहतात? पोलीस भरती. किती कॉन्ट्राडिक्टरी आहे का नाही हे सगळं? असं असलं पाहिजे का? मग शाळेच्या वातावरणाचा पूर्ण उपयोग करून घेणार. प्रॉमिस? खोटावाला बघा, खोटं जर बोलला ना मग उद्या पोट दुखेल. तुम्ही खोटं बोलता का तुम्ही? नाही सर, आम्ही खोटं बोलत नाही ना, आम्हाला खरं बोलता पण येत. असं आहे का? नाही. चला तर आजचं काय ऑकेजन आहे बरं? कशासाठी आपण जमलोय? उद्या 26 नोव्हेंबर. काय बरं, काय या तारखेचं महत्व? थोड्या वेळापूर्वी तुम्ही उद्देशिकेचं वाचन केलं, संविधानाच्या उद्देशिकेचं, आहे की नाही? त्याच्यामध्ये शेवटची ओळ काय आहे? आजचा दिवस कोणता आहे? 26 नोव्हेंबर 1949. आणि या दिवशी आपण काय करतोय? हे जे बनवलेलं संविधान आहे हे आपणच आपल्याला अर्पण करतो. बरोबर? असंच आहे की नाही? काय बरं त्याचा अर्थ? संविधानाची काय गरज बरं? आपल्या शाळेचे काही नियम आहेत का नाही? आपल्या घराचे पण काही नियम आहेत का नाही? का मनाला वाटेल तसं कुणी केलं तर जमतं का? नाही. मग त्याच्याने काय होतं? व्यवस्था आपली जी काही घराची व्यवस्था असेल किंवा शाळेची व्यवस्था असेल तशी राहील का ती? नाही. मग देश चालवण्यासाठी पण एक व्यवस्था लागते आणि ती व्यवस्था कुणी दिली आपल्याला? संविधानाने, है ना? बरं कशासाठी बरं? परत संविधान लिहा, नंतर परत नवीन शासन व्यवस्था निर्माण करा. इंग्रज यांची पण एक शासन व्यवस्था होती का नव्हती? त्याच्या अगोदर 800 वर्ष राज्य केलेल्या बाहेरच्या आक्रांतांची त्यांची पण शासन व्यवस्था भारतात होती. आपल्याकडे छोटे मोठे राजे रजवाडे सगळीकडे होते. आपण राजस्थानमध्ये फिरायला जातो तर पॅलेसेस पाहतो, दक्षिणेत फिरायला जातो तिकडे पण पॅलेसेस पाहतो. म्हणजे काय होते? सगळीकडे राजे रजवाडे होते का नाही? मग कशासाठी वेगळी शासन व्यवस्था? कारण या सगळ्या शासन व्यवस्थांमध्ये बऱ्याच त्रुटी होते, त्याच्यामध्ये फॉल्ट्स होते. काय होते ते? की त्याच्यामध्ये काही मोजक्याच लोकांकडे अधिकार आहे ना, त्यांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचं ते स्वैराचार करणं आणि सामान्य माणूस जो आहे तो कायम पिचत पडलेला,
त्याला मुख्य प्रवाहात येण्याची संधी आहे का? नाही. मग पिढ्यानपिढ्या अत्याचार, अन्याय, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काय केलं? मग अशी शासन व्यवस्था असली पाहिजे जिथे सर्वांच्या हक्कांचं, जे नैसर्गिक हक्क आहेत आणि संविधानानं दिलेले हक्क आहेत, त्याचं संरक्षण झालं पाहिजे. प्रत्येकाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी लाभली पाहिजे. प्रत्येकाला स्वतःच्या जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण पोषक वातावरण लाभलं पाहिजे. कायद्यानं सगळे समान, मग सगळ्यांना समान कायदे सुद्धा पाहिजे, हा विचार मांडणारे आपल्याला खूप सुंदर असं नियमावली बनवून दिली. कुणी बनवली? आता सरांनी त्यांचं नाव घेतलं, महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय बरं यांची भूमिका होती? जेव्हा राज्यघटना बनवायची होती, किती दिवस लागले बरं? प्रत्येकाला पाठ येते. किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, बरोबर. 1946 ला काम चालू झालं आणि 1949 ला 26 नोव्हेंबर 1949 ला ते पूर्ण झालं. मग काही गोष्टी इमिजिएट अंमलबजावणी झाली आणि काही गोष्टींची अंमलबजावणी 2 महिन्यानंतर, ज्याला आपण 26 जानेवारी 1950 हा आपला प्रजासत्ताक दिवस म्हणतो. का बरं पूर्ण अंमलबजावणी एकाच दिवशी का नाही झाली? 26 नोव्हेंबरलाच आपण प्रजासत्ताक दिवस का नाही साजरा करत? का बरं 26 जानेवारीची वाट बघायला लागते? 2 महिने का बरं थांबायला लागलं? त्याचं कारण पहिल्यांदा भारताच्या पूर्ण स्वराज्याची मागणी 26 नोव्हेंबर 1930 ला काँग्रेस अधिवेशनात झाली. मग त्या तारखेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आपल्याला 2 महिने पूर्ण संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी थांबायला. आता संविधानात काय काय बरं? आपल्या आर्टिकल 1 ते 4 काय सांगतं की आपल्या देशाचा जो भौगोलिक विस्तार आहे, म्हणजे कुणालाही वाटेल तर आपल्या देशाची जमीन देऊन टाकणे असं करू शकेल का? नाही. दुर्दैवानं आपल्याला ते 1962 मध्ये पाहायला मिळालं. बर, आपल्या सोयीने राज्यांची बॉर्डर ठरवणे असं व्हायला पाहिजे का? नाही. तर हे सगळं आर्टिकल 1 ते 4 मध्ये आहे की भौगोलिक सीमा कशा असल्या पाहिजे, देशाच्या असतील किंवा राज्याच्या, आणि त्यांची जर निर्मिती करायची असेल, देवाणघेवाण करायची असेल तर त्याला एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस कुणी घालून दिलेली आहे? संविधानाने. म्हणजे आपल्या स्वतःची प्रॉपर्टी आहे का? कुणाला दिली आणि घेतली आहे का? नाही. हे देश आहे, राईट. दुसरं काय आहे? आर्टिकल 5 पासून 11 पर्यंत आपल्या देशाचा नागरिक कोण असावा? आपल्याला काय पाहायला मिळतं? भारताच्या ज्या काही सीमावर्ती जे राज्य आहे त्याच्यामध्ये भरमसाठ गर्दी बांगलादेशींची, इकडून तिकडून आलेल्या लोकांची पाहायला भेटतं का नाही? आपला देश आहे, धर्मशाळा आहे का? नाही. मग आता जेव्हा प्रभावी अंमलबजावणी चालू केली आपण संविधानाची, लोक जी चोरून चोरून आली होती आपल्या देशात, करोडो लोक होती ज्यांनी 4-4 वेळा या देशात मतदान सुद्धा केलंय, इथं शासन आणण्यासाठी प्रयत्न पण केले, आता ती काही न सांगता गुपचूप पळून चालली. कारण प्रभावी अंमलबजावणी कशाची? संविधान. आपल्या देशामध्ये आपण 2007 मध्ये पाहिले साखळी बॉम्बस्फोट. मुंबईमध्ये 7 रेल्वे स्टेशनवर 1 तासाच्या दरम्यान बॉम्बस्फोट. कशामध्ये? कुकरमध्ये बॉम्ब ठेवले, राईट. हे कुणी घडून आणले होते? हे असेच बाहेरून गुपचूप आपल्या देशात आले. ज्याला या देशासाठी आत्मीयता, प्रेम आहे, तो बॉम्ब ठेवेल का? नाही. तो आपल्याच सहकार्यांना, आपल्याच लोकांना मारेल का? मग हे कोण करतं? बाहेर. मग हे कशामुळे शक्य झालं? संविधानाची प्रभावी अंमलबजावणी कुठेतरी याच्यासोबत आपण काय म्हणू, कुचराई झाली, कचरलेत लोक, म्हणजे प्रभावी अंमलबजावणी केली नाही स्वतःच्या छोट्याशा स्वार्थ. आता जेव्हा अंमलबजावणी होते लोक चालले. हे आर्टिकल 5 ते 11 दरम्यान सांगितलंय देशाचा नागरिक कोण असेल, कुणाला होता येतं, जर व्हायचं असेल तर त्याची सगळी प्रोसेस सांगितली. नंतर आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत काय आहे? आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचे जे मौलिक अधिकार आहेत, मूलभूत हक्क. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? आता मला एक सांगा, आपल्या पंजोबांनी घरासाठी त्यावेळेस जे कायदे बनवला होता, नियम बनवले होते, त्यात तेच नियम आज जर ठेवले असते तर सगळ्याच प्रवर्गातल्या स्त्रिया इथं दिसल्या असत्या का शिक्षण घेताना? नाही. ती त्यावेळेची गरज होती. का बरं? तसं वातावरण होतं. पण आज ते योग्य आहे का? नाही, है ना. हे कशामुळे शक्य झालं? वेळेसोबत आपल्या घरातले सुद्धा नियम बदलले, है ना. तसंच आपल्या संविधानानं निर्मितीच्या वेळेसच महिलांना समान हक्कांची ना बाजू लावून धरली होती, आणि त्याच्यामुळे जसं संविधान अंमलबजावणी चालू झाली
महिलांना सुद्धा पहिल्याच दिवसापासून मतदानाचा अधिकार होता आणि आज शिक्षण घेऊन आपण सगळ्या क्षेत्रामध्ये महिला देशाचं नाव उंचावताना आपण पाहतो का नाही? सगळ्या क्षेत्रांमध्ये का फक्त किचन मध्येच आहेत त्या? नाही. इस्रो असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, सगळीकडे छान काम करतायत का नाही? संरक्षण क्षेत्रामध्ये पण कमी आहेत का? नाही. येते ना लक्षात? कमी कॉल चालले? हा सर, काहीतरी आवाज येत आहे पण काही कळत नाही, है ना? बऱ्याचदा होतं ना, ते ढग येतात विमानाचा